नमस्कार, मी राजेंद्र होंजे बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातल्या सुविधांबद्दल, पंढरपूरच्या विकास आराखड्याबद्दल आणि याशिवाय पंढरपूर शहरात मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि यानंतर येणाऱ्या भाविकांच्या समोर निर्माण होणाऱ्या काही समस्या याचं निराकरण कशा पद्धतीने होत आहे. मग मंदिर समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, शासनाच्या पातळीवरती, सरकारच्या पातळीवरती हे प्रश्न कसे सोडवले जात आहेत, या सगळ्यांचा उहापोह आपण इथे आत्ता करणार आहोत पुढच्या तासभर. आणि या प्रश्नांमधून काय काय आपल्याला समोर मुद्दे मिळत आहेत त्यावर चर्चाही करणार आहोत. पंढरपूर शहर हे स्वच्छ कसं बनलं जाईल, पंढरपूर शहर हे उत्तम तीर्थक्षेत्र कसं बनेल याविषयी आपण बोलणार आहोत. आणि आपल्या चर्चेत सहभागी होण्याकरता आता आपल्या सोबत आहेत जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत तुकाराम मुंढे साहेब. नमस्कार. वेगाने आता शहराचा विकास करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि त्या प्रकारची कामही सुरू आहेत. प्रशांत परिचारक आहेत, पंढरपूर प्राधिकरणाचे सदस्य आणि अर्बन बँकेचे चेअरमन आहेत. आपल्यासोबत भारत नाना भालके आहेत, आमदार आहेत, विधानसभेत नेहमीच आवाज उठवतात. यापूर्वी सत्ता त्यांची होती, आता विरोधातली असली तर देखील भजन त्यांनी तिथं केलं. आता पदरात सरकार काय टाकते नानांकडनं आपण विचारून घेऊ. राजा माने सर आहेत, संपादक दैनिक लोकमत सोलापूर. ते एक पत्रकार म्हणून या जिल्ह्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे यापूर्वीपासून आणि आत्ता शहराकरता काय करणं अपेक्षित आहे हे आपण या सगळ्या पाहुण्यांकडे जाणून घेणार आहोत. आणि काही शहरातले मान्यवर मंडळी देखील आपल्यासोबत असणार आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत, तेही आपण पाहुण्यांशी बोलून चर्चेमध्ये घेणार आहोत. मला सुरुवात मुंडे साहेब तुमच्यापासून. पंढरपूर विकास आराखडा आणि विकास आराखड्याच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय कामं शहरात झाली? मुळामध्ये पंढरपूरचा जो विकास आराखडा आहे त्याला 2008 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नंतर बदल होऊन शताब्दी आराखडा, देहू, आळंदी, भंडारा, डोंगर आणि पंढरपूर हा आराखडा तयार झाला. तो मुळात 6 जुलै 2010च्या शासन निर्णयानुसार झाला आणि त्याचं 12 सप्टेंबर 2014ला तो रिवाईज झाला. त्या पूर्ण याच्यामध्ये देहू, आळंदी, भंडारा, डोंगर, पंढरपूर एवढंच आहे. याच्यामध्ये 1094 कोटीचा शासनाचा याच्यामध्ये आराखडा आहे. त्याच्यामधला देहूचा काय भाग आहे, आळंदीचा काय आहे, निवासाचा आणि पंढरपूरचा, ह्या 4 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून जो पंढरपूरचा याच्यामधला जो भाग आहे तो 467 कोटी इतका आहे. त्याच्यामध्ये शासनाचा काही भाग आहे आणि काही मंदिर समितीचा काही भाग आहे. यामधून अनेक कामं झालेली आहेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि काही पुढे होणारही आहेत. याच्यामध्ये निधीपेक्षाही हे नियोजन करण्यामध्ये खूप वेळ असणं गरजेचं होतं, त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विशेष समिती, शिखर समिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बसून ते विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ज्यांच्या मार्फत हा आराखडा राबवला जातो. त्याचे सर्व तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि इतर सर्व मेंबर्स आहेत. हा आराखडा शासन स्तरावर मान्य झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युटिव्हचं काम करण्याचं विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्यांच्या मार्फत होतं आणि जिल्हा पातळीवरती यंत्रणामार्फत आपण आज काम करत आहोत. याच्यामध्ये प्रमुख जी मेजर अडचण होती ती अशी होती की याच्यामध्ये 3 ते 4 लेयर्स होते. म्हणून सध्याचे जे विभागीय आयुक्त श्री चोकुलिंगन जे आहेत यानंतर आम्ही त्यांच्यापासून समस्या मांडल्या आणि त्यांनी समजून घेऊन हे जे अधिकार आहेत ते जिल्हाधिकारी स्तरावर दिले, जेणेकरून प्रत्येक फाईल विभागीय आयुक्तापर्यंत जाणार नाही आणि तो आराखडा पूर्ण कसा नेला जाईल असा बघितलं जाईल. कारण याच्यामध्ये वर्षानुवर्ष जर हा आराखडा इम्प्लिमेंट झाला नाही तर पर्यायी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि तो लक्षात आल्यामुळे ह्याची जी लॅक्युनाज होते ते आपण अड्रेस करून आता त्याच्यामुळे आतापर्यंत आराखडा अंमलात न आल्यामुळेच ते निगेटिव्ह परिणाम आधी दिसत होते. निश्चितच याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे काही इश्यू होते, एन्क्रोचमेंटचे काही इश्यू होते, याच्यामध्ये काही विरोध होता, त्याच्यामध्ये प्रशासकीय शासनाच्या बाजूच्या काही गोष्टी होत्या, कन्सल्टंटच्या होत्या, कॉन्ट्रॅक्टरच्या होत्या, एजन्सीच्या होत्या. आता ह्या बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेल्या आहेत. म्हणून आजच्या डेटला आपला जो 340 कोटीचा पर्टिक्युलरली शासनामार्फतचा जो आराखडा इथं मंजूर आहे त्यापैकी जवळजवळ 168 कोटीच्या कामांना आपण वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत आणि 151 कोटीच्या आसपास पैसा आपल्याकडे आलेला आहे. पैकी आजच्या डेटला 95 कोटी रुपयापर्यंतची कामं झालेली आहेत. त्याच्यामध्ये टोटल 39 कामं घेतलेली आहेत, 11 पूर्ण झालेली आहेत, 7 कामं प्रगतीपथावरती आहेत, बाकीची कामं निवडून त्याच्यामध्ये एस्टिमेट करून इतर स्टेटला सगळी कामं आहेत ना. तुम्हाला काय वाटतं की 2 वेळा तुम्ही पंढरपूरचं प्रतिनिधित्व आता करताय, दुसरा टर्म तुमची सुरू आहे, काय कामं होणं अपेक्षित होती? म्हणजे पंढरपूर शहर स्वच्छ राहण्याकरता इतर तीर्थक्षेत्र आपण बघतो आणि इथली सगळी कामं नाही. मुळात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि विकास प्राधिकरण या 2 मध्ये फार मोठ्या तफावती पहिल्यापासूनच राहिलेल्या आहेत. त्या मुळात नदीचा पहिल्यांदा प्राधान्यानं विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. नदीची स्वच्छता हे वारकऱ्यांना पवित्र असं तीर्थ म्हणून जिथं वारकरी श्रद्धेने येतो त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूने आम्ही विधानसभेमध्ये पूर्वी लक्षवेधी आणि कालच्या बजेट अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी करून ही मागणी केलेली आहे की टेंभुर्णी रस्त्याचा जो पूल आहे त्या पुलापासून ते खाली विष्णुपदापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूनी चांगले घाट झाले पाहिजेत, त्याला बॅरिकेटिंग झालं पाहिजे, जेणेकरून कुणी तिथं इतर माणूस तिथं घाण करायला, जनावरं किंवा अन्य कुठल्या
बाबी तिथं घडणार नाहीत आणि म्हणून त्या दृष्टीनं आणि तिथं आता एक बंधारा झाला आपला पुंडलिकाच्या मंदिराच्या खाली, पण तिथं हरिद्वार टाईप कायम पाणी राहील, 3 फुटाचे 2 फुटाचे लहान लहान टप्प्याटप्प्याने अजून साधारणतः पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यापर्यंत बंधारे घेता येतील अशा सूचना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये केलेल्या आहेत. आणि वास्तविक पंढरपुरामध्ये जुनं जे पंढरपूर आहे किंवा आता नवीन वसणारं पंढरपूर आहे, या पंढरपुरामध्ये पाडापाडी करून त्या ठिकाणी विकास करण्यापेक्षा की आजूबाजूचा मग काशेगावचा एरिया असेल, कुर्टीचा परिसर असेल, लक्ष्मी टाकळे असेल, वाकरीचा भाग असेल किंवा आता पलीकड नदीच्या पलीकडे 65 एकराचा शेगाव धुमाल्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, त्या भागामध्ये यात्रा वाढली पाहिजे, त्या भागांमध्ये वारकऱ्यांची सोय झाली पाहिजे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी काही शौचालयाच्या किंवा सार्वजनिक निवारा त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या तर यात्रा बऱ्यापैकी पंढरपुरात गर्दी होण्यापेक्षा बाहेर होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे यात्रेला काही एकाच दिवशी सगळे लोक देवाच्या दर्शनाला किंवा एकाच वेळेला पंढरपुरात येतात असा अनुभव आम्हाला गेल्या अनेक वर्षापासूनचा कधीच तसं घडलेलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं तो परिसर सुद्धा त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. ड्रेनेजची योजना जोपर्यंत सगळ्या हद्दवाढ भागासह पूर्ण होत नाही आणि कधी 40-45 वर्षापूर्वीच्या जुन्या पाईप आहेत पाणी पुरवठ्याच्या, आजही त्या ठिकाणी कधी गटरीचं कधी मैला मिश्रित पाणी येतं. आणि म्हणून जर सगळ्या पाईप बदलायच्या असतील तर आता जिल्हाधिकारी नुकतंच 4 कोटी रुपये त्याला नुकतंच मंजूर केलेले आहेत, पण तेवढ्यावर भागणार नाही. तर मंदिर परिसरातलं तेवढं होईल, पण बाकीच्या सगळ्यासाठी साधारण मुळात चंद्रभागेत जे पाणी जातं त्याचं काय? त्याच्यासाठीच हेच पाणी मूळ जर तुम्ही या गोष्टी रोखल्या तरच नदीत पाणी जाणार नाही ना. पाणी लिकेज कधीच्या पायपा गंजलेल्या आहेत ते पाणी लिकेज होतं आणि त्याच्यामुळे तेच पाणी घाण मग कलेक्टर साहेबांना विचारते आहे तिथं सोबत साहेब काय सांगाल की 4 कोटी फक्त मंदिर परिसरातच पुरतील असं भालके म्हणतात. 25 कोटीचं पुढे एकूण मागणी पुढे आहे. काय जे पाणी चंद्रभागेत जाते त्याचं काय करायचं? सध्याचा आपल्याकडे एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे, 2 आपले कलेक्शन पॉईंट्स आहेत आणि जी आपली ऑलमोस्ट माझ्या मते 56 किलोमीटरची ड्रेनेजची आज लाईन आहे ती खूप जुनी आहे. याच्यामध्ये आम्ही 92 कोटीचा प्रस्ताव, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रस्ताव ड्रेनेज लाईनच्या बाबतीत पंढरपूर सिटीमधला प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि त्याला लवकरच मंजुरी भेटेल. त्यामध्ये आणखी एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, एक कलेक्शन पॉईंट आणि जवळजवळ 78 किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन, जे आमदार मोदींनी सांगितलं की बाकीच्या भागाचा ड्रेनेज लाईन पाहिजे, हे पूर्ण लाईन याच्यामध्ये आपण कव्हर केले, ते प्रपोज केलेलं आहे. इन्क्लुडिंग 40 गाव असतील? नाही, हे 40 गाव नाही, हे पंढरपूर शहराचं जे वाढीव भाग झालेला आहे त्याच्यापुरता अशा 78 किलोमीटर प्लस 27 किलोमीटर जी जुनी लाईन होती त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे, ती त्याच्यात इन्क्लूड केलेली आहे. असा आपण 92 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे नगरविकासावर, तो लवकरच कार्यान्वित होईल. सगळं प्राधिकरणाच्या माध्यमातून, प्राधिकरणाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र नगर उत्थान किंवा युडी कोणत्याही स्कीममध्ये बसून आपण त्यातून करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नाही, कलेक्टर साहेब, शासनाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच्या मार्चच्या बजेट अधिवेशनामध्ये प्रपोज्ड लँड यूज प्लॅन तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे म्हणून सांगितलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली कुणाच्याही जमिनी अधिग्रहित करावायच्या नाहीत. त्याच्याशिवाय काम कसं? ऐका ना, त्याच्या पुढे त्यांचं म्हणजे आम्हाला त्याचाच अर्थ कळला नाही. एक दुसरी गोष्ट, तुम्ही 40 गावं म्हणताय, आता हा विकास आराखडा आणि प्राधिकरण कुठं अडकणार आहे त्याचं मी पहिल्यांदा सांगतो की जर तुम्ही 40 गावं धरायला गेला तर त्याला शेतकरी विरोध करणार, त्याला आंदोलनं होणार आणि पुन्हा हे अडकून पडणार. त्याच्यापेक्षा आमचं मत असं आहे की पंढरपुराचा पहिला शहराच्या परिसराचा भाग नदी हे प्राधान्यानं आधी हातात घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही बाकीच्या कुठल्या गावाला आपल्याला जागा मिळू शकेल अशा दृष्टीनं जर तुम्ही त्या ठिकाणी उपाययोजना, शासनाच्या काही जमिनी आहेत त्यामध्ये जर आपण काय उपाययोजना केल्या तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी विकास साध्य होऊ शकेल. नाहीतर विरोधामुळं पुन्हा आपलं प्राधिकरण विकास आराखडा गेली 8 सालापासून आता जवळजवळ 7 वर्ष झाली, एक आणतो म्हणला आणि एक घेतो म्हणला, आम्ही उघडा आहे अशी परिस्थिती होऊ नये. वारकऱ्यांना त्या ठिकाणी हा मुद्दा रास्त आहे मोठे साहेब. त्याच्यामुळे की तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा पंढरपूरसाठी आहे. बरोबर. प्राधिकरण जे आहे ते पंढरपूरपेक्षा बाहेरचे 40 गाव याच्यासाठी आहे, 2 वेगळ्या बाबी आहेत. आता राहिला मुद्दा चंद्रभागेच्या याच्या दृष्टिकोनातून त्यांनी घाटाचा प्रश्न काढला, त्याचे 4 कोटी नाहीये, त्याच्यासाठी आपण आता 4 कोटी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी आपण मंजूर केले. आता जो चंद्रभागेचा घाट आहे, कारण घाट बांधल्याशिवाय स्वच्छता होणार नाही सगळ्यांना माहिती आहे, या घाटासाठी ऑलरेडी 25 कोटी रुपये मंजूर आहे. त्याचं
एस्टिमेट स्टेजला सध्या काम चालू आहे. ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये एस्टिमेट सँक्शन होईल. त्याचं कामही चालू होईल टेंडर प्रोसेस. जसं आपण बंधाराचं काम पूर्ण केलं तसं सुद्धा घाटाचं 25 कोटीचं जो आपला कुंडलिक मंदिर आहे, कुंडलिक मंदिर, तिथून ते जुना दगडी पूल इथपर्यंत त्याचं एस्टिमेट चालू आहे. त्याचप्रमाणे विष्णुपदाचा जो आपण बंधारा बांधला, त्या विष्णुपदाच्या बंधाऱ्याच्या आसपास सुद्धा घाट बांधला, त्याचा जो 6 कोटी रुपये आपल्याकडे आले, त्याचं सुद्धा एस्टिमेट चालू आहे. हे घाट जोपर्यंत आपण बांधणार नाही तोपर्यंत एक तीर्थक्षेत्र म्हणून पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रभागेचं पोल्युशन कमी करण्याच्या दृष्टिकोन खूप अडचणी आहेत. म्हणून तो आम्ही प्रायोरिटी घेतलेला आहे. निश्चितच काय पुढच्या काही दिवसामध्ये एस्टिमेट तयार होतील, टेक्निकल सँक्शन होईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. तशाच पद्धतीचं हे मंदिराच्या आसपासचा जो एरिया आहे तो पूर्ण कसा डेव्हलप होईल, भाविकांच्या दृष्टीने कसा होईल, ते सुविधा कशा असतील आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना जे काय उद्योगधंदे करायचे ते त्यांच्या एरियामध्ये राहून कसे होतील याच्या दृष्टीने सुद्धा पूर्ण ते नियोजन असणार आहे. जिल्हाधिकारी साहेब, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 647 कोटी रुपये कालच्या सभागृहामध्ये पंढरपूरसाठी विकास आराखड्याला देऊ, त्यामध्ये 1 रुपया आम्ही कमी पडून देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. बरोबर. मग त्याच्या काही गाईडलाईन खाली अजून आलेल्या नाहीत की 647 फक्त पंढरपूर मर्यादित शहर आणि परिसर धरलाय का? आळंदी, देहू, भंडारा, डोंगर म्हणजे मागच्या वेळेला असंच घडलं. सगळे वरचे बलाढ्य मंत्री त्यांनी सगळं आळंदी, देहू, भंडारा, डोंगर ताणून घेतलं आणि पंढरपूर तसंच उपाशी राहिले. प्रश्न आपल्या प्लॅनिंगचा आहे. जे 600-650 कोटीची आपण गोष्ट करताय ती प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या कामाच्यासाठी आहे. तीर्थक्षेत्राच्या बाबतीत आपण बोलत नाही. तीर्थक्षेत्राचं ऑलरेडी आहे. याच्यामध्ये जे काय आपल्या गाईडलाईन्स आहेत. प्राधिकरणाचा मुद्दा मगाचपासून निघतो. मला प्रश्न परिचारक तुम्हाला विचारायचं, तुम्ही सदस्य आहात. प्राधिकरणाची बैठक गेल्या वर्षभरात किती वेळा झाली? आकडे फक्त कागदोपत्री ऐकतोय, बैठकाही कागदोपत्रीच होत आहेत. दुर्दैवानं झाली नाही हे खरं आहे. प्राधिकरण आणि साहित्य एक असं आहे की तीर्थक्षेत्र विकास आराखडा कलेक्टर साहेब म्हटले तसं आणि प्राधिकरण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. होय. प्राधिकरण ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि त्याला पंढरपूर शहराच्या बाहेर 10 किलोमीटर पर्यंत जे काय पुढच्या 50 वर्षामध्ये गरज आहे त्याच्याबद्दल विचार करायचा अधिकार त्या प्राधिकरणाला आहे. पण गेली 5-7 वर्ष नुसत्या त्याच्या टेक्निकल सँक्शन, आर्किटेक्ट नेमणं ह्याच्यावरती ती चर्चा झाली. दुर्दैवानं प्राधिकरणाचं काम ज्या प्रगतीनं व्हायला पाहिजे होतं झालं नाही वस्तुस्थिती. दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आहे ही विकासाची योजना 1985 साली पहिल्यांदा देण्याची योजना पंढरपूर शहरामध्ये राबवली. त्यानंतर 2004 साली 101 कोटीचा दुसरा आराखडा तयार केला गेला. 2008 साली परत 185 कोटीचा हा आराखडा तयार केला गेला आणि मग पुढे हे सगळे आराखडे एकत्र करून आता हा नवीन आराखडा ह्या ठिकाणी आहे. हा 2007 साली झालेला आहे. पण दुर्दैव असं आहे की 2007 साली जेव्हा आराखडा करताना साहेब आम्ही तेव्हा 15 दिवस सगळी प्रमुख लोक बसून हा आराखडा केला. वारकऱ्यांच्या गरजा काय, प्रशासनाच्या गरजा काय, नगरपालिकेच्या गरजा काय. पण दुर्दैवानं 2008 पासून 2015 पर्यंत साहेब म्हणण्यासाठी 25% सुद्धा कामं अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणजे हा दोष काही कोणावर देत नाही. पण हे जर कुठतरी दोष असणार, तो दोष कुठतरी असणार, यंत्रणेतला असेल, कागदातला असेल किंवा मग प्रशासनातला. 2007 सालचा आराखडा होता तर 2020 साली पूर्ण होणार असेल तो 2020 सालचे प्रश्न पुन्हा वेगळे असणार आहे. होय. आणि त्यावेळेस पुन्हा वेगळा आराखडा तयार करायचा आहे. म्हणजे हाच आराखडा व्हायला जर 15 वर्ष लागत असतील मग दोष कुठं आहे? जर मग कलेक्टर साहेबांनी मनावर घेतल्यानंतर 90 दिवसात जर बंधारा होत असेल तर मग आधी का झाला नाही? मग 7 सालापासून का झाला? आधी का झाला नाही हा मुद्दा आहे. इस्कॉनला घाट बांधायचा निर्णय झाला साहेब. तो निर्णय होत असताना गेली 7 वर्ष आम्ही चर्चा ऐकतो. इस्कॉनवाल्याने आता ते मनावर घेतलं असं म्हणतात पण त्याच्यावर कोणी आदेश देत नाही. अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही का करत नाही टाइम बॉन्ड. कलेक्टर साहेब उत्तर द्या. याच्यामध्ये मुळात जो सांगितलं की आराखडा 2008चा मी सांगितलं की पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा होता. त्याच्यानंतर हा जो झाला क्षेत्र देवाळली चतुर्क्षेत्राचा आराखडा झाला आणि त्याचं लेटेस्ट रिवाईज झालेले 12 सप्टेंबर 2014 की जसं सांगितलं की 2008च्या गरजा वेगळ्या होत्या, 2015च्या वेगळ्या राहणार आहे. म्हणून 2014 ज्यावेळेस रिवाईज झाला त्यावेळेस हा सध्याच्या गरजा आपण करून केलेला आहे आणि याच्यात आवश्यक असेल त्यावेळेस अजून त्याच्यामध्ये सजेशन असतील. माननीय वित्तमंत्र्यांनी, नियोजन मंत्र्यांनी गेल्या 15-20 दिवसापूर्वी बैठक घेतली होती त्यावेळेस सुद्धा सजेशन मागितले आहे त्या पण देता येतील. मुळात मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ज्या अडचणी होत्या मी जसं सांगितलं त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला होत्या, काही टेक्निकल लेवलला होत्या, काही कन्सल्टंटच्या बाबतीतल्या होत्या, ह्या सर्व आता दूर झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण गेल्या वर्षभरातला किंवा पर्टिक्युलर 6 महिन्यातला जर याच्यामधला कामाचा स्पीड बघितला तर खूप चांगल्या प्रकारचा कामाचा स्पीड आपल्याला दिसेल. याच्यामध्ये रिझल्ट दिसलेले असतील आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत आणि हे काम निश्चितच पूर्ण होतील. आता सध्याचा जो आराखडा आहे तो आराखडा मे 2016 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आमची एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जो आराखडा केलाय तो टाइम बॉन्ड असा जर साहेब म्हणजे 2016 मला पूर्ण करायचं तर त्याच्यात पूर्ण झाला पाहिजे. चर्चा दुसरीकडे जाते. मुळात 8 साली या विकास आराखड्याला पैसे शासनानं मंजूर केलेले नाहीत. कृपा करून तपासून बघा. 85 कोटीची
तुकाराम महाराजांच्या अशोक- 450 अशोक वर्षाच्या चव्हाण साहेब- चतुर्थ जन्मशताब्दी निमित्त अशोक 450 चव्हाण कोटी रुपये मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाणांनीच 450 कोटी रुपये पहिल्यांदा त्या ठिकाणी 45 सभागृहात कोटी रुपये 9 साली या घोषणा आखाड्यात केली. झाली. हा डिसेंबरच्या 2008-9च्या बजेटमध्ये. पण तेव्हापासून नुसती टेक्निकल सँक्शन आणि मंजुऱ्या, पैसा खर्च झाला नाही. पैसा खर्च झाला नाही. हा खरा आता मुद्दा या आहे. दोन मला याच मुद्द्यावर वर्षामध्ये राजाभाई सर गेले- मला सर ब्रेक घ्यायचा आहे. मुळात पंढरपूरचा विकास आराखडा फक्त कागदातच अडकलाय आणि फायलांमध्येच फिरतोय अशीच परिस्थिती आहे. नाही एकूणच म्हणजे आता चर्चेवरून म्हणजे एकूण इथं येणारा वारकरी असो, पंढरपूरकर असो किंवा आम्ही पत्रकार असो, वर्षानुवर्षे हे कोटींच्या गप्पा हे ऐकत बसतोय. हे ऐकायला मिळतं. ऐकतो ऐकतोय. आणि दरवर्षी यात काही बदल होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून प्रशांतजी असतील, नाना असतील, ते या निधीसाठी भांडत राहतील, परंतु टाईम बाउंड आणि की बाबा या तारखेला जसं तुकारामजींनी 90 दिवसात आषाढीसाठी हे करणार असं जाहीर केलं आणि ते करून दाखवलं. त्या पद्धतीनं पंढरपूरच्या विकासासाठी जोपर्यंत इंटिग्रेटेड टाइम बाउंड प्लॅन होत नाही तोपर्यंत आपल्या चर्चा मनोरंजनात्मक चर्चा सुरू मनोरंजनाचा राहतील. विषय बरं, ठरेल. ही चर्चा पुढे जायची. ब्रेक घ्यायचा छोटासा आणि ब्रेक घेऊन ज्या प्रकारे आता बारे सरांनी मुद्दा उपस्थित केला की केवळ मनोरंजनात्मक चर्चा न करता त्यात काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे आणि वारकऱ्यांच्या भाविकांच्या प्रति ती सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. ती काय करणार ब्रेक नंतर इतर पाहुण्यांना सांगू. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. आतापर्यंत बघितलं पंढरपूरच्या विकासासाठी किती निधी आला, त्याचा विनियोग किती झाला, आराखड्याचं नेमकं स्वरूप काय, प्राधिकरणाला पैसे दिले की नाही, प्राधिकरण काय काम करणार आहे. पण ज्या वारकऱ्याचा मूळ मुद्दा आहे, गाभा आहे तो वारकरी आहे, भाविक आहे. हा वारकऱ्यासंदर्भात आपण काय केलं? आता सरकारने काय कर्जमाफी केली नाही म्हणून नानांनी त्यांच्या सगळ्या पक्षांनी भजन केलं सरकारच्या नावाने. त्यामुळे आता वारकऱ्यांनी कुणाच्या नावाने भजन करायचं हा मूळ मुद्दा आहे नाना. हा प्रश्न कसा सोडवणार आपण? राजाभाऊ, कसं आहे की वारकऱ्यांच्या बाबतीत परवा जिल्हाधिकारी होते आणि पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होती वारीच्या नियोजनाची. त्यावेळेला आम्ही काय त्या दर्शन रांगेच्या बाबतीत सूचना केल्या. लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शन रांग साधारणतः गोपाळपूरच्याही पुढं 2-3 किलोमीटरवर जाते. त्या ठिकाणी ते लोक आता जरी आपण जाऊन बघितलं तर खडे आहेत, तिथं त्या ठिकाणी काठी आहेत, त्या झाडाला वळसा घालून एकच माणूस तिरका जाऊ शकेल अशा पद्धतीने त्याचं बॅरिगेटिंग केलेलं आहे. मुद्दा एक आहे की पूर्वीचा जो दर्शन मंडप आहे तो बांधताना चुकीचा बांधलेला आहे. 4 मजल्यावर 5 मजल्यावर 70-75 वर्षाच्या वारकरी माता भगिनी किंवा वडीलधारी माणूस तेवढ्या पायऱ्या चढून जाऊ शकेल का? आणि म्हणून त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी करावा. आता मूळ कसं आहे की दर्शन रांग करताना जिल्हाधिकारी साहेबांनी एकतर तो आराखडा राबवताना एक तर नदीच्या पलीकडे 65 एकरापासून नदीवरती एक लहानसा पूल फक्त वारकऱ्यांच्या दर्शनासाठीच तो किंवा ये जाण्यासाठीच माणसाच्याच फक्त रहदारीसाठी ठेवला आणि त्याच्यातून जर दर्शन रांग केली तर हा देव गरिबाचा देव म्हणून आणि वारकऱ्यांना श्रद्धेचा देव म्हणून निश्चित. आमदारांच्या मागण्या भरपूर आहेत, तर पूर्ण कशा करणार हा मुद्दा? नाही, निश्चित त्याचं ह्या खरोखर संयुक्तिक मागण्या आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये संयुक्तिक मागण्या असताना याच्यावरती विचार झालेला आहे. हा मुळात बांधलेला दर्शन मंडप 1985च्या आसपास आहे. म्हणून त्यावेळेच्या दृष्टिकोनातून जेवढी गर्दी होती त्या दृष्टिकोनातून बांधलेला त्यावेळेचं नियोजन आहे. निश्चितच याच्यावर रिलूक करण्याची गरज आलेली आहे. तो आम्ही निश्चित रिलूक करत आहोत. पण मुळात जो शौचालयाचा मुद्दा, युरिनलचा मुद्दा तुम्ही आता बोललात, त्यात बघितलं तर मंदिराच्या परिसरात केवळ एकच युरिनल आहे. बरोबर आहे. आणि तेही अशा परिस्थितीत आहे तिथे पुरुष जाऊ शकतील पण महिलांना मात्र जायची काही सोय नाही. आणि मग त्या लोकांनी काय करायचं? राजाभाऊ, त्या लोकांनी काय करायचं? त्याच्यापेक्षा वाईट घडतंय काय की त्या मंदिराच्या शेजारच्या त्या लॅट्रिन टॉयलेट मधले Urinal सगळं बाहेर- नांदेव पायरीपाशी कितीतरी वेळा लोकांनी तक्रारी केली त्या भागातल्या. पण तिथंच दर्शन मंडपाच्या खालच्या बाजूला जे हा, 10 टॉयलेट्स आहेत ते वापरात दिले जात नाही अशी तक्रार तिथल्या नागरिकांची आहे. ते ओपन का करू देत नाही? 2 गोष्टी आहेत. दर्शन मंडपामधल्या जे टॉयलेट्स आहेत ते आपण चांगल्या करून घेतल्यात. ते जर आपण ओपन लोकांसाठी केल्या तर दर्शन मंडपातून जी रांग लागते त्याच्यामध्ये घुसखोर होण्याची राजाभाऊ, chance आहे. नाही, वरती नाही, खाली खाली म्हणतो. खाली तळाच्या इथे. खालीच आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी मला माझं कंप्लीट करू द्या फक्त. माझं कंप्लीट. एकच मिनिट. त्याच्यामध्ये जे आहेत त्याच्यामुळे मी कालच हा निदर्शनास माझ्या मुद्दा आल्यानंतर असं काही बॅरिकेडिंग करून करताना वापरत देता येईल का याचा विचार करू आणि त्याचा देता आला तर निश्चितच त्याच्यामध्ये 4-5 युरिनल टॉयलेट आपल्याला उपलब्ध करून देता येतील. मुळात त्या दर्शन मंडपामधल्या टॉयलेटपेक्षा दुसऱ्या याच्यामध्ये आपला बांधण्याचा विचार आहे. पण जागेचा प्रश्न आहे. पण निश्चितच पुढच्या काळात तो सोडवला जाईल आणि जे दर्शन मंडपामधले आषाढी वारी सोडून इतर व्यतिरिक्त आपल्याला ओपन करता येतील जेणेकरून भाविकासाठी ही नॅचरल कॉलची गोष्ट आहे. काय म्हणाल? ती निश्चित आपण ओपन करून घेऊ. जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सगळ्या जरी लोकप्रतिनिधींनी किंवा आता नागरिकांनी काय प्रतिष्ठितांनी जर मागण्या मागितल्या
तर एवढ्या पैशात जिल्हाधिकारी सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. आम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलाय. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बाबा जर तुम्ही 2,500 कोटी रुपये जर 12 वर्षातनं भरणाऱ्या यात्रेला 1 कोटी लोक येतात म्हणून देताय, आमच्या पंढरपूरला वर्षात 1 कोटी लोक येऊन जात आहेत, तुम्ही फक्त 2 कोटी रुपये यात्रा अनुदान देतात. 2,500 रुपये कुंभमेळ्याला प्रत्येकी आणि 2 रुपये इथं वारकऱ्यांना. रुपये वारकरी म्हणजे कसं काय? आपण संयुक्तिक नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाही काही मर्यादा आहेत. त्यांनी नगराध्यक्ष पैसे सरकारने दिले तर हा जर आराखडा जर टाइम बाउंड पूर्ण केला. केला तर ह्याच्यामध्ये सगळ्या त्याच्यामध्ये ओव्हरब्रिज असावेत, ते होणारच नाही. तेवढं होणार पुंडलिकाच्या मंदिरासमोर ब्रिज असावा. अजून पैसे दिले आणि पाहिजे. पंढरपूर साहेब एक 90,000 95,000 लोकसंख्येचं गाव आहे. 15 लाखाची वारी पंढरपूर शहर सहन करू शकणार नाही. हे वास्तव आहे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून नदीच्या पलीकडच्या बाजूला प्रति पंढरपूर वसवणं हे आजच केलं तर होईल. उद्या जर आपण 50 वर्षांना करायला गेलो तर तिथं जागा मिळणार नाही आणि हे प्रश्न अधिक गंभीर होतो. प्रति पंढरपूरकडे मला चर्चेला यायचं आहे. नगराध्यक्ष इथे आहेत. आपण त्यांना विचारूया की निधी किती येतो सरकारकडून, वार्षिक निधी किती येतो आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघता, किती पैसे पाहिजेत अजून? वार्षिक निधी फक्त 2 कोटी रुपये येतोय हा. सध्या. हा. आणि वारी फक्त आता आषाढीतच गर्दी होती असं नाही, आषाढीच्या व्यतिरिक्त 4 वाऱ्यांना तर गर्दी होतीच आणि अधिक मास. महिन्याच्या एकादशीला सुद्धा गर्दी येते अधिक मास आधी. आणि आता तुम्ही बघताल आत्ताच नुकता अधिक मास होऊन गेला, त्या वेळेला सुद्धा आषाढीच्या पेक्षा जास्त गर्दी होती आणि तो एवढा निधी आम्हाला पुरतच नाही. म्हणजे आता जर आपण बघितलं वारी आहे, शहराकडे नगरपालिकेचं लक्ष लागत नाही, वारीतच नगरपालिकाचं गुंतून असतं. पूर्ण सगळेजण त्या ह्याच्यातच गुंतवणूक राहतात जेणेकरून आमच्याकडनं काही कमी पडू नये. आणि यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी व्यवस्था केली आहे, हा पण ही व्यवस्था परमनंट राहावी. हा की नगरपालिकेचं काम नागरिकांना इथल्या सेवा सुविधा देणं आहे. हा पण त्यांचा सगळा काळ गुंततो वारकऱ्याच्या सेवेमध्येच, महिना दीड महिना. नागरिकांचा इथं सगळं सुविधा मिळत नाहीत, कचरा उचलला जात नाही. आता हे यावेळेस केलं, पण ते पुढे परमनंट राहावं. म्हणजे मुंडे साहेब इथून गेले तरी ते कायम राहायला पाहिजे, अशी व्यवस्था मुंडे साहेब झाली पाहिजे. ही व्यवस्था आहे. आपण याचा मुद्दा उपस्थित केला की यंत्रणेवर ताण निश्चित येतो, कारण ही नगरपालिका आहे, ब क्लासची नगरपालिका आहे, ज्याच्यामध्ये जे त्यांचा स्टाफ जो आहे तो त्या 98,000 किंवा 1 लाखाच्या आसपासचं पॉप्युलेशन आहे त्याला सर्व्ह करण्यासाठी आहे. एका पर्टिक्युलर मोमेंटला 15 लाख लोक येत असतील तर तो ताण सहन करण्याची तयारी किंवा ताकद त्याच्यामध्ये नसते. आणि म्हणून आपण यावेळी जो एक पॅटर्न तयार केला की ज्याला इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम अशी लावली, ज्याच्यामध्ये सर्व विभागाचा सहभाग राहून ती वारीच्या दृष्टिकोनातून, डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कसं काम करेल, सर्व विभागाला कसं काम वाटून देणार अशा दृष्टीने केलं. आता उदाहरण द्यायचं झालं तर नगरपालिका याच्यामध्ये आपण पुणे महानगरपालिका, PCMC, जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि इतर नगरपालिका म्हणून जवळजवळ 1250चा स्टाफ पुढच्या 8 दिवसासाठी इथं आपण कार्यरत ठेवलेला आहे. तो इथं आलेला आहे आणि तो सध्या काम करत आहे. आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ 6 सेक्टर तयार केले, 6 इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर तयार केले आणि पर्टिक्युलर स्टाफ जो आहे तो त्यावरती काम साहेब, करत. तुम्ही जे स्टाफ दिला त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही. चांगलं तुम्ही शिस्त त्या ठिकाणी केली, बरोबर आहे. पैसा असल्याशिवाय इथं काही चालतच नाही ना. अहो साहेब, वारी झाल्यानंतर तुम्ही एकदा मुद्दाम होऊन या, आपण दोघं मिळून फिरू, शेवटी या लोकांना घेऊन फिरू. नरकाची अवस्था ह्या पंढरपूरला तयार होती. आणि म्हणून ह्याच्या बाबतीत काही गावांना पण आपल्याला निश्चित. पुन्हा साथीचे रोग तयार होत आपण जे म्हणतो आणि म्हणून आता कचरा कुंड्या, एक कुंडी अशी आहे की 10 दिवसाचा तिथं लोकांनी टाकलेलं ते मटेरियल त्यात पडलेलं असतं. आणि लहान लहान जर डस्टबिन त्या साईडला बाजूला कुठं जर कचरा कुंड्या ठेवल्या, वृक्ष लागवडीसाठी जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. आजच मेहतर समाजाने आंदोलनाची घोषणा केली आहे. जो मेहतर समाज इथली सगळे साफसफाईची व्यवस्था बघतो, दरवर्षीचा मुद्दा आहे. त्यांना घराचा प्रश्न प्रलंबित आहे. 2013 साली नाना मीच इथे पंढरपूरमध्ये आलो होतो. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना आश्वासन दिलं, घर देतो, नाही, ना घर मिळालं ना दार मिळालं. मग करायचं काय? उदय सामंत नगर विकास राज्यमंत्र्यांनी निर्णय करून प्रोसिडिंग सगळं रिक्सर करून दिलं. आणि पुन्हा आता कशासाठी थांबलं कुणाला ठाऊक, की जे पूर्वीची जी त्यांची घर आहेत ती द्यायची मागणी मान्य केली आहे शासनानं पूर्वी, आणि पुन्हा त्यात बदल केलाय. अडलंय कुठं? कारण आज परत ती त्याच्यामध्ये निश्चितच त्याच्यामध्ये निर्णय झालेला होता, त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या. याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार प्रपोजल शासनाकडे पाठवलं. समाज कल्याण विभागाचा शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की ज्या कर्मचाऱ्यांची 25 वर्षाची सेवा झालेली असेल, तो कार्यरत असेल, यांना आपण दिलं, त्याप्रमाणे शासनाकडे प्रपोजल पाठवलं, त्याप्रमाणे कार्यवाही होईल. मुळात दुसरी त्यांची जी मागणी आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो तेवढी सगळी जागा द्यावी, हा त्याच्यात मान्य होईल की नाही मला शंका आहे त्याच्यामध्ये. साहेब, मान्य केली आहे पूर्वी, शासनानं मान्य केलेली आहे. त्याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे की तो प्रपोजल शासनाकडे पाठवलेला आहे, माझ्याकडून ते प्रपोजल गेलेला आहे, जो सँक्शन होईल त्याप्रमाणे नाही, आपण करू. जिल्हाधिकारी आता दुसरा फक्त स्वच्छतेच्या बाबतीतला इश्यू आला, वाद त्या इथंच आहे, दृष्टिकोनातून वाद बघतो. इथंच आहे, त्यांचा नाही, तुमचा वाद इथंच अंतरमध्ये आहे. एकच मिनिट फक्त. वाद इथंच आहे. मूळ शासनानं जी मान्य केलेलं आहे, उदय सामंत नगरविकास राज्यमंत्री असताना त्याची तुम्ही मान्य केलेली मान्यता तर तुम्ही बघून घ्या. आणि पुन्हा तुम्ही नवीन प्रस्ताव पाठवलेला त्यांना मान्य नाही.
त्यांना पूर्वीच्या सारखी घरं द्यायचं मान्य केलेलं आहे शासनानं. गेली एवढी वर्ष त्यांच्या तिसऱ्या पिढीनं चौथ्या पिढीने इथं महिला उचलण्याचं काम केलं असेल तर त्यांना ती घरं जागा द्यायला काय हरकत नाही. आणि नगरपालिकेने तसं कळवलंय, आमच्याकडे जागा शिल्लक आहे, ती द्यायला आमची कुठली हरकत नाही, ती द्यावी म्हणून सांगितलेलं आहे. नाही एवढं याच्यामध्ये नाही. आपण शासन निर्णयाच्या अधीन राहून आपण काम करतो, आपण पाठवलेलं आहे. याच्यामध्ये काय जर चर्चा असेल त्याच्यामध्ये फॅक्ट्सवरती आपण डिस्प्यूट करू शकत नाही, इंटरप्रिटेशनवर तुम्ही डिस्प्यूट पाठवलेला- इंटरप्रिटेशनवर dispute होऊ तुम्ही शकतो. पाठवलेला तुम्हाला प्रस्ताव मुद्दा मान्य मांडायचा, आपण तो मुद्दा घेऊ. त्यांचा प्रश्न तुम्ही. पंढरपूरच्या विकासासंदर्भात बरीच चर्चा वेळोवेळी होत असते आणि पंढरपूरला जेव्हा आषाढीला मुख्यमंत्री येतात, कार्तिकीला उपमुख्यमंत्री येतात, गेल्या 25-30 वर्षांपासून आम्ही सातत्याने त्यांना पंढरपूरच्या विकासासाठी जास्त निधीची गरज आहे जेव्हा मागणी करतो त्यावर वेळोवेळी त्यांच्याकडनं नुसती आश्वासने दिली जातात, पंढरपूरला निधी कमी पुढे दिला जाणार नाही असं सांगितलं जातं. परंतु राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीला मर्यादा आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन जोपर्यंत केंद्र सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी निधी मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरमध्ये विकासाची कामं वेगाने होतील असं मला वाटत नाही. आपण आता कोट्यावधीच्या कामाचा सगळा आराखडा वाचला, ऐकला, पण यातमध्ये मला एक प्रश्न असा विचारायचा की या सगळ्या आराखड्यामध्ये महिलांसाठी काय सोयी केलेल्या आहेत? आज बऱ्याचच म्हणजे जे भाविक येतात त्यात 50% महिला आहेत, 50%पेक्षा जास्तच महिला आहेत, पण त्यांना जर आपण सोयी पाहिल्या तर स्टँड पासून मंदिरपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय किंवा स्वच्छतागृह नाही. इव्हन म्हणजे त्या घाटावर जेव्हा ते स्नान करतात तर त्यांना चेंजिंग रूम नाहीत, कपडे बदलण्यासाठी काही सोय नाही आहे. या सोयीसाठी म्हणजे फक्त वारीपुरतं असं नको आहे, त्यांना परमनंटली काहीतरी सोय झाली पाहिजे असं मला म्हणायचं. आता आपल्याकडे जे पंढरपूर विकास प्राधिकरण किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा याबद्दलची चर्चा चालू आहे, परंतु प्रत्यक्ष सध्या यात्रा, वारी, वारकरी यांच्या संबंधीची बहुतेक चर्चा होते, परंतु स्थानिक नागरिकांचं त्याबद्दल काय होते किंवा स्थानिक नागरिकांचा विचार करून विकास करायला हरकत नाही, परंतु स्थानिक नागरिकांचा किंवा स्थानिकांचे प्रश्न विचारात न घेता फक्त वारकऱ्यांच्या सेवा सुविधा याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत. बरं, आणि आलेला जो काही निधी असेल, विकास कामं असतील, ते चांगल्या दर्जाची होण्यासाठी प्रयत्न व्हायला आवश्यक आहेत. मगाशीच माने सरांनी जे इंटिग्रेटेड सगळा प्रोग्राम सांगितलं की सगळे आराखडे एकत्र करावेत. मुळात पंढरपूरची ती अपेक्षा अशीच आहे की इथला जो तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्राधिकरण ह्याच्याकरता एक IAS दर्जाचा अधिकारी पंढरपूरला आवश्यक आहे आता. कारण हे एवढी कामं होतात इथं 1200 कोटीची, आणि तुम्ही नांदेडला आणि नाशिक करता एक IAS दर्जाचा अधिकारीचं काम करत असतो, तसं आता हे जिल्हाधिकाऱ्यांवर सगळी जबाबदारी पडते. यावर जिल्हाधिकारी करतायत म्हणून ठीक आहे, पण याच्या अगोदर काम का झालं नाहीये त्याचं कारणच मुळात इथं बघणारं कोण नाहीये. याकरता की इथं पंढरपूरला एक IAS दर्जाचा अधिकारी अगदी आवश्यक आहे आणि ही कामं त्यांच्या मार्फत व्हावीत. पंढरपूर विकास आराखड्याच्या संबंधाने या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. आत्ताच परवा माननीय हायकोर्टाने निकाल दिला की 20 दिवसाकरता वारकरी संप्रदायाची तंबू राहुट्या ठोकण्याकरता वाळवंटात परवानगी दिली जाईल. गेल्या वर्षभरापासून हा विषय गाजतोय आणि त्याच्यात सातत्याने सर्व स्तरातून वारकऱ्यांवर एक टीका अशी होती की वारकरी घाण करतात, वारकऱ्यामुळे घाण होती. मान्य आहे. हा जर विषय आपण सगळेजण सातत्याने चर्चेला घेत असेल तर माझा एक साधा प्रश्न असा आहे की वारकरी हे पंढरपूरचं वैभव आहे. वारकरी न येता पंढरपूर होऊ शकत नाही किंवा पंढरपुराची संकल्पना समाजामध्ये स्पष्टच होऊ शकत नाही. मुद्दा माझा असा आहे की वारकरी इथं येतात, लाखोच्या संख्येने वारकरी येतात, पण तेवढ्या वारकऱ्याकरता शौच ही संडास नावाची विधी जर प्रातिविधी असेल तर त्याची व्यवस्था तितक्या पद्धतीची आहे का? मागे अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायातल्या अनेक संघटनाच्या माध्यमातून काम करत असताना हा प्रश्न आम्ही सातत्याने विचारतोय की तेवढ्या शौचालयाची व्यवस्था जर नसेल तर त्यांनी नेमकं जायचं कुठं? एक ब्रेक घेऊ छोटासा, ब्रेक नंतर आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. जो मुद्दा आता बोधले महाराज तुम्ही उपस्थित केला त्याच्याविषयीच मला तुम्हाला विचारायचं की शौचालयाच्या बाबतीत काल परवाच IBN लोकमत याच्यावर प्रकाश टाकला होता, पण मुळात मला तुम्हाला एक उलट प्रश्न विचारायचा की जितकी महाराज मंडळींची मठं आहे तिथे, या मठांमध्ये यापूर्वी परिचारक साहेब माझं चुकत असेल तर सांगा, यापूर्वी नगरपालिकेने वाढीव FSI देऊन तुम्हाला तिथे काही खोल्या बांधण्याची परवानगी दिली होती. त्याला मुळात विरोध होत आहे. शासन एकीकडे म्हणते 50% अनुदान देऊ, तुम्ही 50% टाका आणि त्याच्यात काय करायचं असेल तर तुम्ही मदत करा. 100% मागणी शासनाकडे केली जाते ना, बरोबर आहे? 100% मान्य केलंय. ही 100% शासन जरी मान्य करत असेल तर का आपण तिथे करून देत नाही? वारकरी हे आपापल्या मठांमध्ये जर येऊन उतरत असतील तर त्याची व्यवस्था पण आपण करायला नको 100% का? सुद्धा मान्य केलंय. आता राजाभाऊ, तुमचा जो प्रश्न आहे तर पंढरपुरातल्या सगळ्या मठांची ज्यावेळेस मध्ये बैठक झाली त्यावेळेस पूर्ण सगळ्या फडकरी मटकरींनी अशा पद्धतीचा विचार केला की आपल्या आपल्या मठामध्ये उतरणाऱ्यांची जी संख्या आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्या आपल्या मठामध्ये शौचालय असली पाहिजे आणि ती करण्याकरता सगळे महाराज मंडळी तयार झालेले आहेत. फक्त त्याच्याकरता इम्प्लिमेंट जी काही अंमलबजावणी आहे ते आता लगेच चालू होईल, नाही असं नाही, तर त्याच्याकरता तो स्वीकारले. तुम्ही तर स्वीकारलेलं आहे मुंडे साहेब.
याच्यामध्ये मुळात मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण पंढरपूरमध्ये जवळजवळ 240च्या पुढं मठ आहे आणि याच्यामधले बरेचसे मठ हे अनरजिस्टर्ड आहेत. आता याच्यामध्ये मंदिर समितीच्या मार्फत जो 100% निधी त्यांना देण्याचं ठरलेलं आहे की तुम्ही तेवढे शौचालय बांधले तर मंदिर समिती त्याला पैसे देईल. असे जवळजवळ आपण 1.5 कोटीच्या आसपास 900 शौचालय मंदिर समितीच्या वतीनं मठामध्ये मांडलेले आहेत. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय आला की आम्हाला मंदिर समिती म्हणून ज्यावेळेस पैसे देत असतात, मी ज्यावेळेस आता चेअरपर्सन मंदिर समितीतून बोलतो त्यावेळेस हे मठ रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. तर मुळात जवळजवळ इथले 70 ते 80% मठ रजिस्टर्डच नाही आहेत, अजून त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला सेक्शन 19 आपला जो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट आहे त्याच्यानंतर्गत चॅरिटी असिस्टंट चॅरिटी कमिटी मार्फत सुमोटो रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागते. माझी पहिली रिक्वेस्ट अशी राहील की मंडळाने की याच्यामध्ये रजिस्ट्रेशन स्वतः करावं. प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे. एक दुरुस्ती करतो, 397 मठ आहे बरोबर पंढरपूर शहरामध्ये. 1 किंवा 2 शौचालय असतात. नागरिकांनी मठात राहायचं, जेवायचं आणि शौचालयामध्ये चंद्रभागा तीरावर जायचं. ही शिस्त कोणी लावली पाहिजे? म्हणून म्हणतो साहेब, इथं कसं आहे की नुसतं शासन किंवा प्रशासन नाही, वारकरी असतील, नागरिक सगळ्यांनीच आपली आपली काही निबंधनं पाळून घ्यावं लागते. आज या जवळजवळ 500 पालख्या येतात राजेंद्रची. जर प्रत्येक पालखी ठेवलं की माझ्या पालखीबरोबर त्यांची धान्याची ट्रक असते, राहण्याची ट्रक असते, बाकीचे टँकर असतो. एक जर मोबाईल शौचालय ठेवलं 10 लोकांचं तर काही व्यवस्था होऊ शकणार नाही. आणि म्हणून याच्या प्रत्येकाने दृष्टिकोनातून ह्या गोष्टी जर केल्या तर 500 या दिंड्यांबरोबर 5,000 शौचालय येतील आणि शासन उभे करेल ते वेगळे. शासन उभा करेल ती 5,000 आहे आणि मठामध्ये 5,000 होतील. याच्यामध्ये आपला पुढचा प्लॅन असा आहे की 397 जे शौचालय आहे रजिस्ट्रेट करणं. माझे आव्हान राहील की सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं, कारण आम्हाला चॅरिटेबल ऍक्ट नुसार करण्यासाठी त्याला खूप वेळ जातो. त्यासाठी ज्युडिशियल प्रोसेस आहे. त्यांनी ऍप्लिकेशन केलं तर आम्हाला रजिस्ट्रेशन लवकर देता येईल. त्या ठिकाणी मंदिर समितीच्या मार्फत 3,000 किंवा 4,000 जे शौचालय बांधायचे असले त्याला पूर्ण निधी मंदिर समितीच्या मार्फत देण्यात येणार आहे. तर माझी रिक्वेस्ट राहील सर्व मठ ज्यांचे आहेत, सगळी वारकरी मंडळी आहेत, त्यांनी तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्यावं. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सर्व आपण तिथे 3,000 ते 4,000 शौचालय बांधू शकतो. आणि तिथं जर आपण पूर्ण शौचालय बांधू शकलो तर मेजॉरिटी जे आपल्या पालख्या तिथं होतात त्याच्यामुळे ते बाहेर जाणार. त्याच्यामुळे स्वच्छता राहील. पर्यायानं पंढरपूरकरांचा जो रोष आहे तो कमी होईल आणि पर्यायानं वातावरण सुद्धा चांगलं राहील. अगदी खरं आहे. जो मूळ मुद्दा आता प्रशांत आराध्यांनी उपस्थित केलाय, वेगळा IAS अधिकारी पाहिजे पंढरपूरला. शासनाच्या ठिकाणी तुम्ही मागणी करणार का प्रतिनिधी म्हणून? नाही, मुळे पूर्वी एकदा मागणी केलेली होती, 2 वेळा मागणी केलेली होती. पण आता सुद्धा काल सभागृहात आम्ही प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तपासून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. माझ्याकडे त्यांचं उत्तर आहे आता. आणि मगापासूनचा एक मुद्दा आहे की पंढरपूरच्या नदी पलीकडचं जे 65 एकरामध्ये फक्त पंढरपूर उभा करून तेवढ्यावर भागेल असं नाही. म्हणून पहिल्यांदाच मी सूचना केली होती की गोपाळपूर, काशेगाव, कोर्टी, गादेगाव आणि वाकरी ह्याचा हद्द परिसर जे गावाच्या अलीकडचा जो भाग आहे तिथं बऱ्यापैकी शासनाच्या काही जमिनी आहेत, काय ओपन स्पेस तुमच्याकडे शासनाकडे रिकामे आहेत. त्यामध्ये जरी काय अशा सोयी सुविधा जरी दिल्या तर बऱ्यापैकी पंढरपुरावरचा ताणही होईल आणि पंढरपूर जुनं हे आहे असं वैभव ठेवून त्या ठिकाणी नवीन शहराचा रचना निश्चितपणानं बघायला पाहिजे. नवीन शहराची रचना बघायला पाहिजे. माने सर, जो मुद्दा गुरुतागद्दीचा मगाशी उपस्थित झाला, गुरुतागद्दीला इतका निधी गेला, 2,500 कोटी नाशिकच्या कुंभमेळ्याला जात आहेत. 12 वर्षांनी कुंभमेळा येतोय आणि दरवर्षी येणाऱ्या इथे भाविकाला फक्त 2 रुपये मिळतात. हे कसं काय व्यस्त प्रमाण? जोपर्यंत समूह होणार नाही तोपर्यंत विकास कसा होईल? वर्षानुवर्षे हे चालत आलेलं आहे आणि त्यामुळं आपण प्रत्येक जण आता जे म्हणतोय की हीच वेळ आहे की पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करून पंढरपूर देवस्थान, पंढरपूर शहर आणि आषाढी वारी या सगळ्याचं नियोजन करून एक इंटिग्रेटेड टाइम बाउंड प्लॅन की जे मगाशी मी म्हणालो तो सक्षम अधिकाऱ्यांकडून तो राबवला तरच होण्याची शक्यता आहे. ते गुरुतागद्दी असेल किंवा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा असेल, त्याला येणारा निधी किती आणि आम्हाला दिला जाणारा निधी किती याची तुलना होऊ शकते. त्याच्यावर टीकात्मक बोलणं देखील होऊ शकतं. परंतु वर्षानुवर्षे आलेल्या निधीतून वारकऱ्यांच्या पंढरपूरकरांच्या पदरात काय पडलं हा प्रश्न मात्र ज्याला पॉझिटिव्ह उत्तर मिळू शकत नाही. त्यामुळं राजेंद्र, मला वाटतं की या सिच्युएशनला आता निर्णायक भूमिकेवर शासनाने येण्याची गरज आहे. प्राधिकरणानं काय करावं, मंदिर समितीनं काय करावं, लोकनियुक्त नगर परिषदेनं काय करावं आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या
मदतीनं एकात्मिक आराखडा टाइम बाउंड केला तरच काहीतरी होऊ शकतं. तरच काहीतरी होऊ शकतं. जसा हा मुद्दा उपस्थित केला, मला समारोपाकडे यायचं, पण प्राधिकरण स्थापून इतकी वर्ष झाली, पैसाच नाही, कागदावर कसं काय प्राधिकरण चालणार? जर त्यांना काही खर्च करायचा असेल तर तिथं काही निधी उपलब्ध करून द्यायला लागेल, तर ती शासन स्तरावरती व्यवस्थापन कसं करणार? मुळात मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळेस हे प्राधिकरण स्थापन केलं ते MRTPच्या सेक्शन 40 नुसार केलेलं आहे. विशेष एक प्राधिकरण आपण स्थापन केलेलं आहे आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत आणि मेंबर सेक्रेटरी म्हणून मी आहे. आता हे सगळं करताना हा आराखडा तयार करण्याचा म्हणजे पुढच्या 50 वर्ष 100 वर्षामध्ये हे पंढरपूर व्यतिरिक्त पेरिफेरमध्ये 10 किलोमीटरमध्ये जे 40-41 गावं आहे त्याचा विकास कसा होईल, त्याचं टुरिझमचं काय रिलेशन आहे, त्याचा एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन काय, म्हणजे सध्या तिथं काय होतंय, प्रपोज लँड यूज कसा होणार आहे, तिथं कोणत्या अमेनिटी असणार आहे, कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट होऊ शकते, याच्यासाठी ते प्राधिकरण आहे. आता हे सगळं करत असताना 2009च्या आसपास हे प्राधिकरण स्थापन झालं. आतापर्यंत एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन फायनलाइज झालेला आहे आणि आता यावर्षी मार्चमध्ये आपल्याला त्याच्यासाठी एक ऑफिस सँक्शन झालेलं आहे, त्याच्यानुसार काम चालू आहे. तर प्रपोज लँड यूज प्लॅन करण्याचं काम आता सध्या चालू आहे, जेणेकरून पुढच्या 50-100 वर्षामध्ये हे फक्त पंढरपूर तिथं आणता पंढरपूरच्या आजूबाजूच्या गावाचा सुद्धा कसा विकास होईल. प्रति पंढरपूरचा विचार होतोय. तर याच्यामध्ये हे प्राधिकरण पूर्ण पंढरपूर प्लस 40 गावात आहे. आता प्रति पंढरपूर आणि 40 गाव याचं थोडी गल्लत आपण करता कामा नये. बरोबर. पंढरपूर जे आहे आजूबाजूचे गाव हा एकदम फ्रिंज एरियामधले आहे, त्याच्यामधला वाढ जशी होईल नॅचरली त्याप्रमाणे अगोदर नियोजन केलं तर चांगलं राहील. त्यासाठी निश्चित शासन स्तरावरती आणि आमच्या स्तरावरती त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. 40 गावाच्या दृष्टिकोनात विकास कसा आहे त्याचा ह्या आपल्या प्राधिकरणाच्या मार्फत विचार चालू आहे. त्याच्यासाठी ELU फायनल झालं, PLUचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये सायंटिफिकली पुढच्या 50-100 वर्षामध्ये ह्या गावामध्ये काय काय सुविधा असल्या पाहिजे, म्हणजे तिथं पब्लिक सेमी पब्लिक फॅसिलिटीज काय पाहिजेत, टुरिझमच्या दृष्टीकोन काय पाहिजे, रोड कोणते पाहिजेत किंवा इतर फॅसिलिटीज काय याचा विचार करणं चालू आहे. त्याच्यामुळे निश्चित पैशाच्या पेक्षा हे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून प्लॅनिंग झाल्यानंतर तिथं पैसे येतील. पैसे येण्यामुळे प्लॅनिंग थांबलेलं आहे असं नाहीये. आता मुळात तर कार्यालयाची गरज होती, ती कार्यालय सँक्शन केलेले, पद सँक्शन केलेले, त्याच्यानुसार त्याचं आणखी काम वेगाने होईल आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर PLU होऊन पुढचं त्याच्यामधलं काम करता येईल. पुढचं त्यातलं सगळं काम सुरू होईल. आपला वेळ संपलेला आहे. फक्त इतकं शेवटी जाताना म्हणेन मी की जसं संतांनी म्हटलं, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. सुख कधी वाटेल, जेव्हा मला मिळणाऱ्या सुविधा योग्य रीतीने उपलब्ध झाल्या आणि वारकरी चालून आल्यानंतर त्याला खरं दर्शन वेळेत मिळालं आणि इथून जाताना कुठलीही रोगराई माझ्या बरोबर मी घेऊन गेलो नाही आणि इथल्याही लोकांना रोगराईच्या खाली लोटलो नाही, यासारखं जर सुख तिथं उपलब्ध झालं तरच पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून होईल. नाहीतर आपण जे तीर्थ घरी घेऊन जातोय हे नेमकं काय याची तपासणी प्रयोगशाळेमध्येच करावी लागेल. ही परिस्थिती पंढरपूरची आहे. ही बदलण्यासाठी ही सगळी मानसिकता एकत्रित येऊन एकोप्याने कामाला लागली तर पंढरपूर बदललेलं दिसेल. इथंच थांबू. हा फक्त